प्रेग्नन्सीमध्ये मोस्ट ऑफ द महिलांना पोटावर सुद्धा इचिंग होते, हातापायावर होते आणि मग सगळे म्हणतात की जर तुम्ही तिथे खाजवलं तर स्ट्रेच मार्क्स येतील. तर या स्ट्रेच मार्क्सपासून वाचण्यासाठी आपण काय करू शकतो किंवा आपण ते येऊच नये म्हणून काय करू शकतो का? सो मोस्ट इम्पॉर्टंट म्हणजे स्ट्रेच मार्क्सची टेंडन्सी जेनेटिक असते. ओके. तुम्हाला जर उंची वाढताना पायावरती पाठीवरती जर स्ट्रेच मार्क्स आधी आले असतील तर हां. समजा तुम्ही की तुमची थोडी जेनेटिक टेंडन्सी आहे की स्ट्रेच मार्क्स व्हायची. हं. तर तसं असेल तर थोडंसं चान्सेस जास्त असतात की प्रेग्नन्सीमध्ये पण स्ट्रेच मार्क्स येऊ शकतील. आता स्ट्रेच मार्क्स कशामुळे येतात की स्किन ताणली जाते, पोट हां, वाढतं हां, त्यावेळेस. हां, हां. आणि ज्यावेळी जे स्किनमधलं कोलॅजन इलॅस्टिन असतं, सो जेवढ्या स्पीडनी आपली स्किन स्ट्रेच होते तेवढ्याच फ्रिक्वेन्सीनी किंवा तेवढ्या स्पीडनी आतलं कोलॅजन किंवा इलॅस्टिन टिश्यू वाढत नाही. त्यामुळे स्किनमध्ये मायक्रोस्कोपिक टेअर्स म्हणू शकतो किंवा इंजुरीज होते, जे नंतर स्कार होऊन त्याचं स्ट्रेच मार्क्स होतं. सो हे होण्याकरता सगळ्यात मेन म्हणजे ग्रॅज्युअल वेट गेन. म्हणजे हळूहळू तुम्ही जर वजन वाढलं, हळूहळू पोट वाढलं, हळूहळू स्किन स्ट्रेच झाली तर स्ट्रेच मार्क्स व्हायचे चान्सेस कमी होतात. दुसरी म्हणजे जर स्किन वेल हायड्रेटेड असेल तर स्ट्रेच मार्क्सचे चान्सेस कमी होतात. त्याच्याकरता इमोलियन बेस्ड कुठलं पण मॉइश्चरायझर तुम्ही जर फर्स्ट ट्रायमेस्टरपासून नियमितपणे पोटावरती लाईटली मसाज करून लावलं तर स्ट्रेच मार्क्सचे चान्सेस कमी होतात. आणि तिसरं म्हणजे डाएटमध्ये प्रोटीन इंटेक, कारण शेवटी कोलॅजन आणि इलॅस्टिन काय ते प्रोटीन आहे. सो तुम्ही जितकं जास्त प्रोटीन इंटेक व्यवस्थित ठेवा तितकं जास्त कोलॅजन तुमच्या बॉडीमध्ये छान प्रोड्यूस होईल, आणखी स्ट्रेच मार्क्सचे चान्सेस कमी होतील. ओके. आता प्रेग्नन्सीमध्ये बरेच वेळा महिलांचे केस खूप गळतात, प्रचंड प्रमाणात हेअरफॉल होतो आणि बरेच वेळा तिला असं म्हटलं जातं की म्हणजे आफ्टर डिलिव्हरी म्हणते मी की बाळ जेव्हा बघून हसतं तेव्हा आईचे केस जातात. सो हे खरं आहे का? आणि जर ते नसेल तर मग केस कशामुळे जातात? सो प्रेग्नन्सीमध्ये काय होतं ना की प्रोजेस्टेरॉन या हॉर्मोनच्या इफेक्टमुळे जे केस आपले असतात ते केसाची एक सायकल असते, एक ग्रोथ सायकल असते आणि एक शेडिंग सायकल असते, म्हणजे ज्यामध्ये केस गळून पडतात. तर प्रोजेस्टेरॉनच्या अंडर ती ग्रोथ सायकल इलॉंगेट होते, म्हणजे ते ग्रोथ सायकलमध्ये भरपूर केस राहतात, त्यामुळे केस छान वाढतात, दाट होतात प्रेग्नन्सीमध्ये. आणि पोस्ट डिलिव्हरी दोन गोष्टी होतात, एक तर प्रोजेस्टेरॉनची लेवल एकदम कमी होऊन जाते डिलिव्हरीनंतर, आणि दुसरी म्हणजे डिलिव्हरी हा एक बॉडीला झालेला स्ट्रेस असतो की तुमचा ब्लड लॉस होतो, त्यामुळे तो बॉडी पर्सिव्ज इट ॲज अ स्ट्रेस. त्यामुळे स्ट्रेस नंतर कधी कधी काय होतं की बॉडी करता सगळ्यात प्रायोरिटीला खाली म्हणजे केस असतात. मग तिकडे एनर्जी कॉन्झर्व करायला बॉडी काय करते की ठीक आहे, मग केसांना आपण रेस्टिंग फेजमध्ये ठेवूयात, आता वाढवायला नको, केस वाढवण्यामध्ये एनर्जी एक्सपेंडिचर नको. सो असं झाल्यानंतर केसांची जी रेस्टिंग फेजमध्ये केस जातात ते युजली 2 ते 3 महिने राहतात. त्यामुळे डिलिव्हरीनंतर 2 ते 3 महिन्यानंतर केस एकदम गळायला सुरुवात होते. आणि बाळ हसतं म्हणजे एक सोशल स्माईल किंवा बाळामध्ये एक स्माईलचा एक माइलस्टोन असतो, तो पण अराउंड 2 to 3 मंथ्समध्ये डेव्हलप होतो. त्यामुळे आपल्या ॲन्सेस्टर्सनी ते ऑब्झर्व केलं आणि मग एक त्या दोन्हीमध्ये हां, हां, कोरिलेशन हां, केलं हां, की हां, बाळ हां. हसायला लागलं की आईचे केस गळायला लागतात. ते ओके. टाईमलाईन वाईज मॅच होतं म्हणून असं म्हणलं जात असावं. ओके. मग हे जे गळलेले केस असतात ते तर कायम असेच राहतात की ते नाही. पुन्हा येतात आधीसारखे पुन्हा त्याच व्हॉल्यूममध्ये केस कधीपर्यंत येऊ शकतात? सो 6 to 12 मंथ्समध्ये हे टोटली रिव्हर्स होतं, म्हणजे केसाचं गळणं कमी होतं आणि न्यू ग्रोथ स्टार्ट होते. कधी कधी काय होतं की पोस्ट प्रेग्नन्सी ब्लड लॉस होतं, डाएट नीट नसतं, त्यामुळे अनिमिया होऊ शकतो की रक्त कमी होतं, हिमोग्लोबिन कमी होतं, त्यामुळे हे जे केस गळणं असतं हे क्रॉनिकली चालू राहू शकतं. सो 12 महिन्यानंतरसुद्धा जर असं वाटलं की रोज 100पेक्षा जास्त केस गळतात तर मग एकदा डॉक्टरांचा सल्ला घेतला पाहिजे. आणि अजून असे पण स्टडीज आहेत की जे तुम्हाला प्रेग्नन्सीमध्ये सप्लिमेंट्स दिले जातात, आयर्न, फोलिक ॲसिड असू देत किंवा कॅल्शियम सप्लिमेंट्स असू देत, ते जर तुम्ही डिलिव्हरीनंतरसुद्धा 1-2 महिने कंटिन्यू केले तर हे जे केस गळण्याची सिव्हिरिटी आहे ती कमी होऊ शकते. सो डॉक्टर नेहा, डिलिव्हरीनंतर बरेच वेळा त्या महिलेला एक बेसिक आहार दिला जातो, त्या व्यतिरिक्त काहीच दिलं जात नाही. लाडू असेल किंवा एखादी पर्टिक्युलर मेथीची भाजी असेल किंवा काय, बाकीचा कोणताही आहार तिला दिला जात नाही, कारण ते बाळासाठी चांगलं नसतं असं म्हणतात. सो त्याचा कुठेतरी स्किन आणि हेअरवर इफेक्ट होऊ शकतो का? सो घरचं जे जेवण असतं ना की भाकरी असू देत, भाजी असू देत किंवा पोळी भाजी, आमटी भात, दॅट इज मोर दॅन इनफ. तुम्ही जर सप्लिमेंट्स पण कंटिन्यू केले विटॅमिन्सचे तर तेवढं आहार पुरतो. म्हणजे तुम्हाला पोर्शन साईज वाढवावा लागेल, कारण ऑफकोर्स यू आर फीडिंग अ बेबी. पण त्याच्याबरोबर जे आपल्याकडे एक खिरी आहेत किंवा लाडू आहेत, आता अळीवाचे लाडू, डिंकाचे लाडू किंवा दिवसातनं 2-3 वेळा खीर द्यायला पाहिजे असं म्हणतात पोस्ट प्रेग्नन्सी. तर याच्यामध्ये काय म्हणजे दूध चांगलं, त्याच्यामधून प्रोटीन मिळतं, अळीवामधून आयर्न मिळतं,
हे सगळं जरी असलं तरी त्याच्याबरोबर प्रत्येक आता लाडूमध्ये साखर असते, परत खिरीमध्ये साखर असते. हा जो शुगर ओव्हरलोड असतो ना, ह्यानी स्किनवरती मग पिंपल्स येणं किंवा अचानक वेट गेन आणि मग नंतर मानेभोवती काळपटपणा येणं हे सगळं होऊ शकतं. सो बाकी घरचा पूर्ण आहार व्यवस्थित घ्या तुम्ही. फक्त हे जे खीर किंवा लाडू आहेत त्याच्यामधली साखरेचं प्रमाण किंवा गुळाचं प्रमाण जर कमी करता आलं तर दॅट वुड बी मोर बेनिफिशियल फॉर द स्किन. ओके.